नमस्कार, मी डॉक्टर उदय निरुळकर. प्रेक्षक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सध्या राज्यातल्या वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी नीट परीक्षेच्या घोळामुळे संभ्रमात आणि अत्यंत तणावाखाली आहेत. गेले 2 वर्ष HSC बोर्डाच्या अभ्यासक्रमाची तयारी केल्यानंतर परीक्षेच्या आठवडाभर आधी नीटमुळे परीक्षेचा अभ्यासक्रमच बदलला जाणार आहे असं कळल्यानंतर विद्यार्थी आपल्या भविष्याच्या चिंतेने हतबल झालेत. महाराष्ट्रात या परीक्षेला बसणारे 85% विद्यार्थी हे HSC बोर्डाचे आहेत, तर केवळ 15% हे CBSE किंवा ICSE बोर्डाचे आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे AIPMT परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या 1 मेला नीट पार्ट 1 ची परीक्षा द्यावी लागणार आहे. तर MBBS BDS विद्यार्थ्यांना 24 जुलैला नीट पार्ट 2 ची परीक्षा द्यावी लागणार आहे. आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या करिअरचं भवितव्य ठरणाऱ्या या टप्प्यावर प्रवेशपूर्व परीक्षेचा असा घोळ झाल्यानं विद्यार्थ्यांची काय अवस्था झाली असेल हे वेगळं सांगायची काही गरज नाहीये. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर नीट ही प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं. 2012 पासून गेल्या 4 वर्षात 2 वेळा नीट परीक्षा घेण्यात आली. परीक्षा तोंडावर असताना घोळ घालण्यात आला आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. ही परिस्थिती का ओढवली, याला जबाबदार कोण? गेल्या 4 वर्षात एकच धोरण आम्हाला का बरं ठरवता आलं नाही? अशी परीक्षा घेतल्यानं भ्रष्टाचाराला खरंच आळा बसणार आहे का? हा घोळ संपणार तरी कधी? यासारख्या असंख्य प्रश्नांचा आढावा घेऊयात आजच्या खास कार्यक्रमात प्रवेशाचा खेळ खंडोबा. प्रवेशाचा खेळ खंडोबा आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती की ज्यांच्यामुळे कदाचित या प्रकरणावर आणखी महत्त्वाचा प्रकाश पडू शकेल अशा व्यक्ती आहेत आणि त्या म्हणजे डॉक्टर प्रवीण शिंगारे. डॉक्टर प्रवीण शिंगारे सध्या अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे कारण ते महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक आहेत. डॉक्टर प्रवीण, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत जयंत जैन. जयंत जैन हे सेक्रेटरी सिटीजन फोरम, गेले अनेक दिवस या प्रश्नावर ते यशस्वी लढा देत आहेत. त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत. प्रथम डॉक्टर प्रवीण शिंगारे, वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेच्या ऐन तोंडावर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, यामुळं आपल्याला कल्पना आहे का हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक अत्यंत चिंतेत आहेत. आपल्या मुलाचं भवितव्य, त्याला डॉक्टर बनवायचं स्वप्न उद्ध्वस्त होतंय की काय या निर्णयामुळं आणि या धरसोड वृत्तीमुळे असं त्यांना वाटतंय. आपण त्यांना आत्ताच्या परिस्थितीत पहिलं मार्गदर्शन काय कराल, धीर काय द्याल, काय सांगाल? नाही, पहिल्यांदा मी असं सांगेन की AIPMT परीक्षा आहे, त्या परीक्षेला जे मुलं बसणार आहेत त्यांनी परीक्षेला बसावं. त्या परीक्षेचं नाव फक्त AIPMTचं बदलून आता नीट पार्ट 1 असं झालेलं आहे. परीक्षेचं स्वरूप वगैरे सगळं जैसे थे आहे. 5 मेला महाराष्ट्र त्यांच्यापर्यंत आपला संपर्क होऊ शकत नाही. आपण थेट जाऊया जयंत जैन यांच्याकडे. जयंत जैन, आता विद्यार्थ्यांची मानसिकता काय हे आपल्याला लक्षात आलं असेल. विद्यार्थी अत्यंत संभ्रमावस्थेत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कदाचित या संभ्रमात अत्यंत भर पडलेली आहे. या निकालावरची आपली प्रतिक्रिया काय आहे? सर्वप्रथम मी सुप्रीम कोर्टाचे जो काय आदेश आलेला आहे त्याचं स्वागत करतो. कारण की गेल्या किती 4 वर्षापासून आम्ही पण फाईट करत आहोत फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन तर्फे. आम्ही हायकोर्टापर्यंत गेले होते, आपण तिथे पण काहीच झालेलं नाहीये. गेल्या 2012 मध्ये 22 स्टुडंट्स आहेत, त्यांना सुप्रीम कोर्टात जाऊन 20 लाख रुपये कम्पेन्सेशन पण मिळालेलं. कारण की प्रायव्हेट CET मध्ये खूप घोळ झालेला होता आणि प्रायव्हेट CET मध्ये म्हणजे करप्शन पण फार होता. आता हा जो निकाल लागलेला आहे म्हणजे आपण खूप स्वागत करतो, असं झालं पाहिजे होतं. पण आपली बाजू बरोबर मांडलेली नाही तिथे. तेव्हाच जर सरकारने आपली बाजू मांडली असती की आमचे इथे स्टुडंट जे आहेत त्यांना प्रॉब्लेम होणार आहेत, तर मला वाटतं की हा 1 वर्ष अजून पुढे गेलं असतं. पण मला वाटतं कुठेतरी सरकारची चुकी आहे, म्हणून स्टुडंट जे आहेत त्यांना फार प्रॉब्लेम आहे आता. आणि मला पण खूप फोन आले, आम्हाला पण म्हणजे स्टुडंट्सचे फोन आले, त्याचे पालकांचे पण फोन आले की आता काय होणार CETची, आम्ही तयारी केली आहे महाराष्ट्र CET प्रमाणे, आता परत नीटची एक्झाम होणार आहे, सिलेबस वगैरे काय आहे. म्हणून जे स्टुडंट्स आहेत त्यांना फार त्रास होतोय आता. आणि सरकारने पुढे काहीतरी केलं पाहिजे. रिव्ह्यू पिटिशन फाईल जर केली तरी पण 1 तारखेपर्यंत काहीच होणार नाही.
तर काहीतरी अनाउन्समेंट म्हणजे सरकारतर्फे झाला पाहिजे याच्यासाठी. बरोबर. जयंत जैन आपल्याबरोबर पुन्हा डॉक्टर प्रवीण शिंगारे आहेत. त्यांच्याशी मगाशी आपला संपर्क तुटलेला होता. तोच प्रश्न घेऊन मी प्रवीण शिंगारे यांच्याकडे होतोय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर डॉक्टर प्रवीण, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे. पालक चिंतेत आहेत. आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचं त्यांचं स्वप्न, अनेक तरुणांचं स्वतः डॉक्टर बनायचं स्वप्न उद्ध्वस्त होतं की काय, अशी परिस्थिती आहे. या प्रश्नावर आत्ता नेमकं आपण मार्गदर्शन काय कराल? यू आर द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन ॲट दिस मोमेंट. डॉक्टर शिंगारे. पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की काल हे पिटिशन जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंगला आलं तेव्हा काल मी स्वतः दिल्लीला माहिती असल्यामुळे आम्ही गेलो होतो. आमचे अधिकारी माझ्या जे वकील आहेत सुप्रीम कोर्टातले त्यांनी स्वतः खंबीरपणे तिथे सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली आणि महाराष्ट्र राज्यच नव्हे इतरही राज्याचे वकील त्यांनी पण त्यांची बाजू मांडली की आम्हाला ही नीट यावर्षी नको आहे म्हणून. आणि तरीसुद्धा सुप्रीम कोर्टानं नीट यावर्षीच लागू होईल कारण त्यावेळेला CBSEनं यावर्षी आम्ही नीट घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्या वकिलामार्फत केल्यामुळे तो निर्णय त्यांच्या बाजूने तो लागला. दुसरं असं आहे की 5 मेला जी आम्ही परीक्षा घेणार आहोत ते सुरळीतपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही घेणार आहोत. त्याला सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पूर्ण ताकदीनिशी बसावं असं पहिल्यांदा मी सर्व विद्यार्थ्यांना राज्यातील सांगू इच्छितो. आणि आम्ही आता सध्या रिट पिटिशन रिव्ह्यू पिटिशन तयार करत आहोत. माझे 2 अधिकारी दिल्लीला बसलेले आहेत आणि आज रात्री तयार होऊन उद्या सकाळी ते सुप्रीम कोर्टामध्ये आणि सोमवारी सकाळी ते हिअरिंगला घेण्याची आम्ही विनंती केलेली आहे. आणि आमच्याबरोबर इतरही भारतातील असंख्य राज्याचे असंख्य वकील हे अशाच प्रकारचं पिटिशन घेऊन त्या दिवशी तिथे येणार आहेत आणि आपल्या राज्यातील मुलांना न्याय मिळेल असा विश्वास मला वाटतो. डॉक्टर शिंगारे, एक परिस्थिती असते जी परिस्थिती विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुखकारक असावी अशी अपेक्षा असते. आत्ता ज्या परिस्थितीत ज्या मानसिकतेत विद्यार्थी आहेत ती मानसिकता आणि ती परिस्थिती ही सुखावह आहे असं आपल्याला वाटतं का? 2दा आम्ही सांगतो नीट घेणार, 2दा आम्ही कॅन्सल करतो, नीट होणार नाही. आपणही डॉक्टर झाला त्या काळामध्ये आपल्या काळातल्या डॉक्टरीच्या परीक्षा तुम्ही लक्षात घ्या. त्यावेळेला अशा प्रकारची धरसोड वृत्ती होत होती का? काय मानसिकतेतनं काय तणावातनं आता विद्यार्थी जात आहेत. या तणावापोटी एखाद्या विद्यार्थ्याने आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर त्याची जबाबदारी हे सरकार घेणार आहे का? सरकारनं आपली पूर्ण ताकदीनिशी लढायचा प्रयत्न केला. सुप्रीम कोर्टामध्ये खंबीरपणे बाजू मांडली होती आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांच्या बाजूने सरकार समर्थपणे लढलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि अजूनही लढणार आहे सरकार आहे हे मी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना सांगू इच्छितो. परंतु दुर्दैवानं निकाल जो कालचा आहे तो विरोधी गेल्यामुळे अजूनही सरकारनं हार मानलेली नाहीये आणि सरकार निश्चितपणे प्रयत्न जे आहे ते चालू ठेवलेले आहेत सरकारनं. डॉक्टर शिंगारे, तुमच्या या सर्व प्रयत्नांचं मी अभिनंदन करतो. परंतु सुप्रीम कोर्टानं जर फेर याचिका देखील उद्या फेटाळली तर मुलांवर काय परिस्थिती ओढवेल? तर मग राज्य सरकारचं धोरण या संदर्भात काय, पुढची पावलं काय पडतील आपली? नाही, अशा प्रकारची परिस्थिती 2013 मध्ये निर्माण झालेली होती. त्यावेळेला आपण जी पावलं उचलली होती त्यावेळेला आपल्यावरती बंधन आलं होतं. 2012 मध्ये नीट लागू केली त्यावेळेला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन लढलो आणि ती रद्द करून घेतली 2012 मध्ये. 2013 मध्ये मात्र सुप्रीम कोर्टानं आपल्याला रिलीफ दिला नाही म्हणून 2013 मध्ये ज्या पद्धतीनं आपण प्रक्रिया राबवली त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या 85% मेडिकलच्या जागा ह्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यालाच मिळतील ही हमी राज्य शासनाने त्यावेळेला दिली होती आणि आताही आम्ही ती देत आहोत. जयंत जैन, काय सांगाल या सगळ्याबद्दल? जर सोमवारी फेर याचिका फेटाळली गेली तर काय परिस्थिती उद्भवेल असं वाटतं आपल्याला? जयंत जैन. मला वाटतं की आता जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यावर फार असर पडणार आहेत आणि गेल्या 3-4 वर्षापासून हा चालूच आहेत आणि महाराष्ट्र सरकार म्हणजे खास आपण जर बघितलं तर टोटल फेलियर आहे. एज्युकेशन खाता म्हणजे शिक्षण खात्याची फेलियर फक्त याचेच नाही बट दुसरे पण आपले शाळा एज्युकेशन वगैरे तिथे पण बघितलं टोटल फेलियर आहे. म्हणजे एकदम लास्ट मोमेंटवर डिसिजन घेतात. पहिलं काहीच म्हणजे प्री प्लॅन काहीच नसते आणि एखाद्या वेळी म्हणजे आता एक्झाम आला की तेव्हा त्यांचे सगळे डिसिजन सुटतात. म्हणजे कोर्टात पण तेव्हाच जातात. पहिली तयारी काहीच करत नाही आणि गेल्या 3-4 वर्षापासून तसंच चालू आहे. म्हणजे ह्याच महिन्यात एप्रिल आणि मे मध्ये त्यांचे डिसिजन येतात का? पूर्व तयारी काहीच नाही सरकारची असा मी हे करतो. म्हणजे सरकारवर माझा आरोप आहे. काय सांगाल तुम्ही डॉक्टर शिंगारे की आम्हाला पाऊस आला की छत्री उघडावीशी वाटते
अशा प्रकारे आयत्या वेळी आपण हे सगळं तहान लागल्यानंतर विहीर खणण्यासारखं नाहीये का? हे सगळं तुम्हाला आधी करता नसतं आलं का? आता या क्षणाला ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात मग्न व्हायचं तेव्हा ते आणि त्यांचे आई वडील टेलिव्हिजनच्या सेट समोर बसतायत, नेमकं काय होतंय, कुठली परीक्षा द्यायची, कधी द्यायची, ऍडमिशन मिळेल का, हे सगळं टाळता नसतं आलं? नाही, हे सरकारला दोष देणारे लोकांना इतिहास माहिती नाहीये. 2013 मध्ये सुप्रीम कोर्टानं निकाल दिला होता की नीट रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळं सरकारनं सर्व काही आणि पूर्णपणे अचानक जर सुप्रीम कोर्टाने 20 दिवसापूर्वी जर स्वतःची भूमिका बदलली असेल तर ती भूमिका आमच्यावरती आत्ता 11th आवरला लादली गेलेली आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा आत्ता त्याच्या विरुद्ध लढा द्यायला आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आणि सुप्रीम कोर्टानं 20 दिवसापूर्वी ही जी स्वतःचा निर्णय बदलला याला राज्य सरकार जबाबदार नाहीये, ह्याची जाणीव हे शिक्षण क्षेत्रातली लोकांनी करून घेणं हे महत्वाचं आहे. अदरवाईज आम्ही तयारीमध्ये कुठेही चुकलेलो नाहीत. एक चूक दाखवून द्यावी की आमच्या पूर्व तयारीमध्ये कुठे आम्ही कमी पडलो त्याची. AIPMTची जी परीक्षा ज्याला आता नीट पार्ट 1 म्हणतोय, ती जी 4-5 मेला होणार आहे, त्याच्यानंतरची परीक्षा ही जुलै महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात होणार आहे. मग ही परीक्षा मुलांवर बंधनकारक करायचं कारणच काय? सगळ्यांना सरसकट एकदमच तुम्ही तयारी करू द्या. मग काही मुलांना परीक्षेच्या तयारीसाठी 2-3 महिने जास्त मिळतील, त्यांना ॲडव्हान्टेज मिळेल. म्हणजे हे असं झालं की आत्ता जे परीक्षेला बसतायत ते 22 यार्डावरनं बॉलिंग करतायत आणि जे 24 जुलैला बसणार आहेत ते 11 यार्डावरनं बॉलिंग करतील. हे लेवल प्लेइंग फील्ड झालं का डॉक्टर शिंगारे? नाही, हेच योग्य सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडतोय. हे सुप्रीम कोर्टानं योग्य आहे असं म्हटलेलं आहे. राज्य शासनानं म्हटले, राज्य शासन पहिल्यापासून सांगते की हे योग्य नाहीये म्हणून. आणि आता सुप्रीम कोर्टानं काल सांगितलेलं आहे की हे योग्य आहे. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टाला जाणीव करून देणार आहोत की बुवा हे योग्य नाही, हे विद्यार्थ्यांवरती अन्यायकारक आहे. पण आम्ही कुठल्याही प्रकारे पूर्वतयारीला कधीही कमी पडलेलो नाहीये. आमची वर्ष अगोदर पूर्वतयारी असल्याने विद्यार्थ्यांना पूर्ण 100% अनाउन्समेंट आमच्या 1 वर्ष अगोदर विद्यार्थ्यांना केल्या गेलेल्या असतात. डॉक्टर शिंगारे, आपल्याकडे अनेक खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आहेत. आपल्याला याची कल्पना आहे का की खाजगी महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर घोटाळा होतो असं बोललं जातं? अशा प्रकारे नीटची परीक्षा आल्यानंतर त्या पूर्व परीक्षेतला घोटाळा कमी झाला असता असं नाही वाटत आपल्याला? ती महाविद्यालय स्वतःच्या परीक्षा घेत असताना त्यात अनेक प्रकारचे घोटाळे होतात असे आरोप झालेले आहेत. त्याविषयी आपण आता काय सांगाल? हा रोग जो आहे तो समूळ उखडून काढण्याच्या दृष्टिकोनातून सरकार काय पावलं उचलणार? सरकारनं खंबीरपणे पावलं उचललेली आहेत. 2015 मध्ये सरकारनं या संदर्भामध्ये सीईटीचा कायदा केलेला आहे आणि सर्व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेशाचे अधिकार काढून घेतलेले आहेत सरकारनं 2015च्या कायद्यानुसार. आणि ते सर्व शासनाच्या अधिपत्याखाली आलेले आहेत. त्यामुळे सरकारची खंबीर भूमिका आहे की करप्शन चाललेलं आहे, या करप्शनच्या विरोधामध्ये सरकार योग्य ते पावलं उचलत आहे. जयंत जैन, डीम्ड विद्यापीठ नीटच्या अंतर्गत येत नाहीत हे 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या विद्यापीठांच्या सीईटीचं काय समजायचं आम्ही? या विद्यापीठात भ्रष्टाचार होणार नाही कशावरून? जयंत जैन, नाही, 100% भ्रष्टाचार जे डीम युनिव्हर्सिटी आहे तिथेच जास्त होतोय. आणि आम्ही प्रूव्ह केलेलं आहे असं की प्रायव्हेट जे कॉलेजेस आहेत किंवा डीम युनिव्हर्सिटी आहेत तिथे भ्रष्टाचार फारच आहेत. तिथे कोणीच कंट्रोल करू शकत नाही. क्वेश्चन पेपर सीईटीचे असतात आणि स्वतः म्हणजे ते भरून पण देतात, SMS येतात मुलांना, सगळ्यांना SMS येतात की तुम्ही पेपरमध्ये काहीच लिहू नका, आम्ही जे काय ते सगळे लिहू, तुम्ही फक्त पैसे द्या आणि आम्ही सीईटीचे किती मार्क्स पाहिजे तेवढे देऊ. म्हणजे भ्रष्टाचार एकदम हायएस्ट लेवलवर आहे तिथे आपल्याला काहीतरी म्हणजे करायला पाहिजे. सरकारने डीम युनिव्हर्सिटी आहे त्यांनाही सीईटी मध्ये घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. कारण की आता एक एक करून टोटल डीम युनिव्हर्सिटी पण कितीतरी झालेली आहेत. पुढच्या भविष्यामध्ये असं होणार की जास्त करून सगळ्या डीमच युनिव्हर्सिटी होणार आहेत. असं जर झालं नीटच्या अर्थच काही राहणार नाही. म्हणून सरकारला पाहिजे की डीम युनिव्हर्सिटीवर पण काहीतरी कंट्रोल आला पाहिजे. जर नाही आणला तर म्हणजे इट इज 50-50 असं झालं की इथे एका बाजूला तुम्ही कंट्रोल करता आणि दुसऱ्या बाजूला काहीच कंट्रोल नाही. तसं म्हणजे होऊ शकत नाही. म्हणजे इथे डिस्क्रिमिनेशन आहे टोटली. डॉक्टर शिंगारे, काय सांगाल? डीम्ड विद्यापीठांना, अभिमत महाविद्यालयांना, वैद्यकीय महाविद्यालयांना
राज्य शासनाच्याच अंतर्गत होणाऱ्या प्रवेश परीक्षेकरता आपण बंधनकारक केलं पाहिजे की नाही, या संदर्भातल्या अडचणी काय आहेत, या कायदेशीर अडचणी आम्हाला कधीतरी दूर करता येतील का? कारण या अभिमत विद्यापीठातलं शिक्षण हे अत्यंत महाग असतं आणि ते गरीब माणसाला परवडणारं नसतं. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचे जे दोन भाग आहेत त्यातला पहिला जो भाग आहे की जे राज्याच्या विद्यापीठाच्या अंतर्गत येतात त्याची काळजी राज्य शासनानं कायद्याअंतर्गत घेतलेली आहे. त्यांच्या सगळ्या प्रवेशाचे अधिकार काढून घेतलेले आहेत. राहिला इश्यू फक्त डीम विद्यापीठाच्या ऍडमिशनचा. डीम विद्यापीठाच्या ऍडमिशनच्या बाबतीमध्ये सुद्धा राज्य शासन त्यांच्या अधिकार वर मर्यादा आणण्याचं किंवा राज्य शासनाच्या अंतर्गत आणण्याचं जोरदार प्रयत्न चालू आहेत. परंतु सुप्रीम कोर्टानंच त्यांना मुभा दिलेली असल्यामुळे राज्य शासनाला सध्या अडचणीत आहेत. परंतु राज्य शासन निश्चितपणे याच्या बाबतीमध्ये पुढील योग्य ती कारवाई करून सुप्रीम कोर्टामध्ये या बाबतीमध्ये विचारविनिमय करून त्यांचे अधिकार सुद्धा नियंत्रित करण्याबद्दल निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. गेले अनेक वर्ष डॉक्टर शिंगारे आपण फक्त प्रयत्न करतोय, परंतु अभिमत वैद्यकीय महाविद्यालयवाले हे इतकी स्ट्रॉंग माणसं आहेत की त्यांचे मोठे मोठे वकील असतात, ते आपल्याला पाहिजे असा निकाल खेचून आणतात का? दरवर्षी आम्ही ऐकतो की सरकार प्रयत्न करणार आहे, सरकार प्रयत्न करणार आहे, परंतु आम्हाला काही असं दिसत नाहीये की अभिमत विद्यापीठांवर सरकारचा काही अंकुश आहे. अशा संदर्भातली आपली याचं मोठी अडचण अशी आहे की अभिमत विद्यापीठ डीम विद्यापीठाच्या कॉलेजेसना किंवा डीम विद्यापीठाला हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं स्टेटस असतं, नॅशनल स्टेटस म्हणतात त्याला. ते युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन त्याला स्टेटस देतं. त्याच्यामुळे ही सर्व वैद्यकीय महाविद्यालय, ही सर्व डीम विद्यापीठ राज्य शासनाच्या अंतर्गत आणि ही मोठी हर्डल राज्य शासनासमोर आहे. यांच्यावरती जर नियंत्रण आणायचं असेल तर केंद्र शासनाच्या लेवललाच याच्यावरती नियंत्रण आणू शकतं. म्हणून राज्य शासन या बाबतीमध्ये केंद्र शासन चर्चा करते. महाराष्ट्रामध्ये 25 खाजगी वैद्यकीय महाविद्यालयापैकी 10 महाविद्यालय आज आपण आटोक्यात आणलेली आहेत. आता फक्त ही जी 15 महाविद्यालय आपण आटोक्यात आणलेली आहेत, आपल्या कब्जेत आणलेली आहेत. ही जी आता 10 फक्त राहिलेली आहे डीम विद्यापीठाची, याच्या बाबतीमध्ये सुद्धा केंद्र शासनाचे विचारविनिमय करून आपण केंद्र शासनाचा जो त्यांना UGCचा अधिकार आहे त्याच्यावरून कशी त्यांच्या मर्यादा घालता येतील याचे प्रयत्न आपण करतो आहोत. पण जे 15 महाविद्यालयाला यश आलेलं आहे हे नजरेआडकडून चालणार नाहीये की जे वर्षानुवर्ष आम्हाला आलं नव्हतं. जयंत जैन, नीट आल्यामुळे नेमका काय बदल होईल असं आपल्याला वाटतं? नीटमुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे का? 100%. कारण की जास्त करून आपण जर बघायला गेले तर जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तिथे भरमसाठ म्हणजे करप्शन होता आणि तिथे आपण स्वतः म्हणजे प्रूव्ह करून दिलेलं आहे. आणि 22 मुलांना 20-20 लाख रुपये सुप्रीम कोर्टाने दिले. तिथे नॉन मेरिटोरियस जे स्टुडंट्स होते त्यांना ऍडमिशन दिलेलं होतं. 110 मार्क्स आले होते त्यांना दिलं होतं. 160-170 मार्क्स त्यांना ऍडमिशन मिळालेला नव्हता आणि सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही त्यांना सगळं घेऊन गेलो आणि तिथे कम्पन्सेशन मिळाला. सरकारने अजूनपर्यंत पैसे म्हणजे 4,40,00,000 रुपये दिले सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, पण रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स केलेली नाहीये. म्हणजे जे काय ऑफिसर होते किंवा सेक्रेटरी ऑफ एज्युकेशन ज्यांनी हा घोळ केला होता त्यांना अजूनपर्यंत पेनल्टी वगैरे काहीच लावलेले नाही. त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे तोही काम सरकार करू शकत नाही. तर सरकारची जी आपल्याला हे असतं की ट्रान्सपरन्सी किती आहेत, की सरकार किती सिरियस आहे या बाबतीत ते आपल्याला समजते. म्हणजे पुढे काहीच होत नाही. फक्त बोलायला हे करतात की आम्ही हे करतो ते करतो, प्रॅक्टिकली काहीच होत नाही. GR वगैरे काढतात, ऍक्ट वगैरे बनवतात, पण अंमलबजावणी कुठेही होत नाही. फक्त बोलायला सगळे हे करतात की नाही आम्ही हे करतोय ते करतो, पण काय झालं अजूनपर्यंत? गेल्या किती वर्षापासून करप्शन चालू आहे. एक MBBS ची सीट म्हणजे 60-70 लाख रुपये घेतात आणि 3.5 कोटीपर्यंत PGची सीट विकतात. त्याच्यावर काय सरकारने केलं अजूनपर्यंत? काहीच केलेलं नाही. सगळ्यांना माहिती आहे करप्शन आहेत आणि विदाऊट डोनेशन मेडिकलची सीट कुठेही मिळत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. पण काय केलं अजूनपर्यंत सरकारने? काहीच केलेलं नाहीये. डॉक्टर शिंगारे काय सांगाल? त्यांनी थेट आरोप केलाय, त्यांनी आकडे दिलेले आहेत. PGला आणि UGला किती पैसे द्यावे लागतात खासगी महाविद्यालयात याचे आकडेच त्यांनी दिले आहेत. ते एक वेल ऑइल रॅकेट आहे. काय कराल ते रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी? नाही, पहिल्यांदा डीम विद्यापीठांना जे सेपरेट स्टेटस दिलेलं आहे नीटच्या बाहेर काढलेलं आहे, त्यामुळे नीट लागू झाल्यानंतर डीम विद्यापीठाला जर ती लागू नसेल तर डीम विद्यापीठाचं करप्शन नीटमुळे थांबेल. हा जो कन्सेप्ट आहे हा चुकीचा कन्सेप्ट आहे. जोपर्यंत डीम विद्यापीठ नीटच्या कक्षेत येत नाहीयेत तोपर्यंत डीम विद्यापीठाचं करप्शन थांबेल असं म्हणणं योग्य होणार नाही. डीम विद्यापीठाला नीटच्या कक्षेतून बाहेर कुणी
कोर्टानं काढलेला आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टातच आपल्याला जावं लागणार आहे आणि अशा प्रकारची आम्ही इंटरव्हेन केलेलं आहे. 3 मेला या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग आहे. ते जे 25 एप्रिलला हिअरिंग झालं होतं त्याच्यामध्ये डीम विद्यापीठाचा अंतर्भाव करावा असं आम्ही त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ती सुनावणीची पुढची तारीख आहे 3 मे आणि 3 मे मध्ये जर पुन्हा सुप्रीम कोर्टानं नीटच्या परमिटमधून जर डीम विद्यापीठ काढली तर हे जे सगळे म्हणतात की करप्शन थांबेल वगैरे नीटमुळे, तर तसं मुळीच होणार नाहीये जोपर्यंत 100% त्याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत. आणि दुसरा मुद्दा त्यांनी जो 4 कोटीचा जो उपस्थित केलेला आहे त्या संदर्भामध्ये राज्य शासनानं जबाबदारी फिक्स केलेली आहे. ज्या ज्या खासगी आणि हे जे 4 कोटीचा आकडा त्यांनी आणि ते जे अनियमित ऍडमिशन सांगितले हे ऍडमिशन डीम विद्यापीठाचे नाहीत. हे पहिली गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो. हे सगळे ऍडमिशन्स हे खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे आहेत, नॉन डीम वैद्यकीय महाविद्यालयाचे. आणि याचा जो पैसा 4 कोटीचा आहे तो 4 कोटीची रिस्पॉन्सिबिलिटी राज्य शासनाने फिक्स केलेली आहे आणि त्याप्रमाणे ज्या ज्या वैद्यकीय महाविद्यालयाने अशा प्रकारच्या अनियमित ऍडमिशन्स केलेल्या आहेत त्या वैद्यकीय महाविद्यालयाला दंड ठोठावलेला आहे आणि तो जर दंड नाही भरला तर 2016ची ऍडमिशन त्यांची ही आम्ही रोखलेली आहे. हे म्हणजे राज्य शासनाने योग्य ते कारवाई वेळेत केलेली आहे. डॉक्टर शिंगारे, जर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळे होतात हे आपल्याला मान्य आहे, आपल्या समोर आलेलं आहे, तर मग आपण ही बाब माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर का ठेवली नाही की जेणेकरून नीटच्या अंतर्गत ही अभिमत विद्यापीठं आली असती? आम्ही ते घेऊन गेलो होतो परंतु नीट डीम विद्यापीठांच्या वकिलांनी त्यांची वेगळी बाजू मांडली की त्यांना नॅशनल स्टेटस आहे, राज्य शासनाचा अधिकारात येत नाहीये, त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्याच अधिकारात ते असल्यामुळे आमचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतलं गेलं नाही. जयंत, काय सांगाल? जयंत जैन. मला वाटतं कुठेतरी पॉलिटिकल प्रेशर आहे. जे 90% डीम युनिव्हर्सिटी जे आहेत ते 90% पॉलिटिशियन्सची आहेत, मंत्र्यांची आहेत किंवा मोठे मोठे पॉलिटिशियन्सचे त्यांचीच आहेत. तुम्ही शिंगारे साहेबांना विचारा म्हणजे किती युनिव्हर्सिटी आहेत ते जनरल पब्लिकची आहेत किंवा दुसऱ्यांचे सगळे पॉलिटिशियन्सचे आहेत. म्हणून तिथून इतका प्रेशर आहेत की त्यांना जर काही केलं तर काही होत नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टात पण जाऊन सरकार स्वतःची बाजू बरोबर मांडत नाही तसा माझा आरोप आहे. तर सरकारने आपली बाजू बरोबर मांडली तर तिथे मला वाटतं की स्टुडंट्सच्या जे हे आहेत म्हणजे स्टुडंटसाठी सुप्रीम कोर्ट पण काहीतरी करणार, पण आपली बाजू मांडायला पाहिजे सरकारने. सुप्रीम कोर्टाला काहीच माहित नाही, कोर्टात त्यांना काहीच माहित नाही काय होतो काय नाही, पण तिथे जर आपण आपली बाजू जर बरोबर मांडली तर मला वाटतं काहीतरी होणार. आणि पॉलिटिकल प्रेशरमुळे काहीच होत नाही हा माझा आरोप आहे. पॉलिटिकल प्रेशरमुळे काही होत नाही. प्रवीण शिंगारे, शेवटचे 2 प्रश्न आपल्याला आहेत. खरोखरच या बाबतीत पॉलिटिकल प्रेशर आहे का नाही, स्पष्टपणे काय सांगाल आपण? स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की पॉलिटिकल प्रेशर जर असतं तर महाराष्ट्रातील 15 खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाला जो आम्ही चाप लावलेला आहे, जो ते आम्ही आमच्या कब्जामध्ये घेतलेले आहेत, हे आम्ही घेऊ शकलो नसतो जर पॉलिटिकल प्रेशर असतं तर. पॉलिटिकल प्रेशर नाहीये म्हणूनच आम्ही कायदा करू शकलो. तो आम्ही असेंब्लीमध्ये पास झाला आणि त्याला विशेष आपल्या महाराष्ट्र असेंब्लीमध्ये विरोध झालेला नाहीये. याचा अर्थच असा आहे की सगळ्यांची इच्छा आहे की ह्या सगळ्यांच्या प्रायव्हेट खाजगी 15 वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश हे नियंत्रणात असावे. त्याच्यामुळे पॉलिटिकल प्रेशर आहे असं मी मान्य करत नाही. एक शेवटचा प्रश्न, जे आता 4-5 मेला AIPMT ला बसतायत त्यांना नीट 2 ला, म्हणजे आता ही जर आपण नीट 1 म्हटली तर नीट 2 ला त्यांना बसता येईल का? आणि मग त्यात ज्यात सर्वात जास्त मार्क असतील ते कन्सिडर केले जावेत. शिंगारे साहेब. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हो, या बाबतीमध्ये आम्ही CBSE ला विनंती केलेली आहे की ज्यांनी अर्ज केलेला नाही आहे परंतु बसलेले नाहीयेत त्यांनाही 24 जुलैला बसू द्यावं. ज्यांनी अर्ज केलेला आहे बसलेले आहेत त्यांना पण त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणून पुन्हा 24 जुलैला बसायला परवानगी द्यावी. अशा प्रकारची आम्ही विनंती केलेली आहे आणि आम्हाला असं वाटतं की CBSE ती विनंती मान्य करेल आणि विद्यार्थ्याला न्याय देईल. CBSE कधीपर्यंत विनंती मान्य करेल असं वाटतं आपल्याला? अनेक प्रेक्षक मला आता SMS करतायत, हाच प्रश्न विचारतायत. डॉक्टर शिंगारे, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, येतोय. कधीपर्यंत CBSE विनंती मान्य करेल असं वाटतं आपल्याला?
करेल असं वाटतं आणि जर अमान्य केली तर आम्ही पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया लढवून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ. प्रेक्षक हो, राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य सध्या टांगणीला लागलंय. साध्या सोप्या गोष्टी आपल्या व्यवस्थेला कळू नयेत हे आपलं दुर्दैव आहे. वैद्यकीय सेवेसारख्या क्षेत्राचाही आपण पार खेळखंडोबा करून टाकलाय. परीक्षेच्या 3 दिवस आधी विद्यार्थ्यांवर थेट परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम लावला जातो. याहून भयानक शिक्षण क्षेत्रात दुसरं काय असू शकतं? 2012 ते 2016 या 5 वर्षात सुप्रीम कोर्टानं 2 वेळा नीट परीक्षा घेण्यास सांगितली आणि 2 वेळा नीट परीक्षा रद्द केली. सीईटी परीक्षेच्या तोंडावर हा निर्णय घेतला. याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यातल्या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नीटशी सुसंगत आहे, पण 85% विद्यार्थी महाराष्ट्रातले हे HSC बोर्डाचे आहेत. त्यांनी काय करायचं? त्यांची काय चूक आहे? त्यांनी काय घोडं मारलं? हे मूलभूत लॉजिक न कळण्याइतपत आपली व्यवस्था गोंधळली आहे का? सीईटीच्या रेसमध्ये स्कोअर मिळवण्यासाठी दिवस रात्र मेहनत केल्यावर आज विद्यार्थी हतबल झालाय. ही कसली शिक्षण व्यवस्था? आपला मुलगा डॉक्टर बनेल याची स्वप्न पाहत पालकांनी वर्षभर क्लासेससाठी पोटाला चिमटा काढून लाखो रुपये दिले. त्याचं काय करायचं? प्रेक्षको, गरीब सर्वसामान्य मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश टाळून वैद्यकीय महाविद्यालय आतापर्यंत डोनेशन घेऊन प्रवेश देत होती. त्या प्रवेशातल्या अनेक त्रुटी, महाविद्यालय करत असलेला घोळ वेळोवेळी समोर येत होता. सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यांनी सीईटी परीक्षा घ्यावी आणि तसंच शिक्षण शुल्क आणि प्रवेशासाठी प्राधिकरण नेमण्याचे आदेश दिले होते. या सगळ्यानुसार आरोग्य विद्यापीठांची सीईटी सुरू देखील झाली. मात्र यात पळवाटा काढत खाजगी महाविद्यालयांनी स्वतंत्र सीईटीचा घाट घातला. महाविद्यालय प्रमुखानं बड्या नेत्यांची आणि धनदांड्यांची असल्यानं तत्कालीन सरकार या एकूण शिक्षण सम्राटांच्या सावलीत असल्यासारखीच काम करत होती असा आक्षेप घेतला गेला. सरकारनं आणि मेडिकल काउन्सिलनं प्राधिकरण न नेमता केवळ कमिटी नेमून संस्था चालकांसाठी एक मधला मार्ग काढून त्यांना भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिलं. कोट्यावधींचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी खाजगी सीईटीला मान्यता पण दिली. या सगळ्यामुळं प्रेक्षको, खाजगी मेडिकल कॉलेजेसला रान मोकळं मिळालं. संस्था बोली लावून प्रवेश देऊ लागल्या. दलाल 12वी पास होतानाच SMS पाठवून जाहिरात करायला लागले. तर काही प्रवेश दिल्यानंतर परीक्षा देऊन सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळत आहोत असं दाखवत होते. झी 24 तासनं गेल्या काही दिवसात, गेल्या काही महिन्यात हा सर्व घोळ समोर आणल्यानंतर तत्कालीन वैद्यकीय शैक्षणिक शिक्षण मंत्री विजयकुमार गावित चांगले अडचणीत आले होते. आता सर्वोच्च न्यायालयानं हा सर्व खेळ संपवून गरिबांना न्याय दिलाय. न्याय व्यवस्थेचं मनापासून अभिनंदन. मात्र आता खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशाचा धंदा बंद होणार आहे आणि तो बंद झालाच पाहिजे. त्यामुळेच राष्ट्रीय स्तरावर सर्वच राज्यांचे मेडिकल कॉलेजचे संस्थाचालक एकत्र येत आहेत. फक्त एकच विनंती, माननीय न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी देखील समजावून घ्याव्यात. 1 मेला परीक्षा न घेता 24 जुलैला ही परीक्षा घ्यावी किंवा या मेच्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेल्या मुलांना ही परीक्षा ऐच्छिक ठेवावी. त्यांची इच्छा असेल तर मे ऐवजी त्यांना 24 जुलैला बसण्याची मुभा द्यावी. 2 वेगवेगळ्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. संस्था चालक संघटना यात फायदा घेऊन पुन्हा दिशाभूल करू शकतात. खरं तर हे काम वैद्यकीय संचालकांचं आहे, पण मात्र तेही मुलांनी सीईटीवर लक्ष द्यायचं असं आवाहन करतायत. ते आपल्या परीनं प्रयत्न करत असतील, परंतु आज विद्यार्थी संभ्रमात आहे. वर्षभरातली मेहनत वाया जाणार या भीतीनं, या धास्तीनं त्रस्त आहे. शासनानं आता अधिक सजग व्हायची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी आपण अपील दाखल करताना नेमकं कुणाचं भलं करत आहोत याची देखील जाणीव ठेवावी. वैद्यकीय शिक्षण विभागातील अनेक अधिकारी हे संस्था चालकांचे, खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या संस्था चालकांचे भाट आहेत. त्यांच्या फायद्यानंच सल्ले ते मुख्यमंत्र्यांना देतील कदाचित. मात्र नीट ही परीक्षा होऊ द्यावी. फक्त 24 जुलैला सवलत मागावी, तरच न्यायालय सहानुभूतीनं विचार करतील. सकाळी अटॉर्नी जनरलनं महाजनांच्या याचिकेवर दुपारी निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात ही बनवाबनवी आली. कोट्यावधींचा हा गोरख धंदा सुरू असल्यानं न्यायाधीशांनी ही कठोर भूमिका घेतली. खरोखरच न्याय यंत्रणा आहे म्हणून या बाबतीत सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतोय असं म्हणायचं का? फक्त न्याय यंत्रणेनंच नव्हे तर सरकारनं आणि शिक्षण व्यवस्थेसह सर्वांनीच विद्यार्थ्यांना समजावून घेण्याची गरज आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.
24 तास रहा एक पाऊल पुढे.